मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायकवाड सर हे आता दातेंना म्हणतात की थांबा जरा. मग आता दाते लगेचच गाडी थांबवतात. त्यावेळी आता आकाश म्हणतो की इकडे राईटला एक रस्ता जातोय आणि लेफ्टला नक्की कोणत्या रस्त्याने आपण जायचं हेच आपल्याला कळत नाही आहे. मग आता माझासुद्धा तोच गोंधळ उडाल्याचं गायकवाड सर म्हणतात. आणि इथे मला असं वाटतंय जवळच एक पोलीस चौकी आहे, त्यामुळे त्या पोलीस चौकीमध्ये रागिनी मॅडमचे सर्व डिटेल्स मी देतो. ते मग सर्च ऑपरेशन करतील. त्यांना जर का रागिनी मॅडम या दिसल्या असतील तर ते लगेचच आपल्याला कळवतील. ओके ना. त्यावेळी आता लगेचच आकाश म्हणतो ओके, पण सर आम्ही थांबू का येऊ? त्यावेळी आता गायकवाड सर म्हणतात नाही, काही गरज नाही, कारण दाते आहेत ना, तुमची गाडी जिथे पार्क आहे ना तिथपर्यंत सोडतील. असं म्हणून गायकवाड सर लगेचच गाडीतून खाली उतरतात. आकाश भूमीला बाय करून लगेचच तेथून जातात. तेव्हा भूमी मनातच विचार करते, रागिनी आत्या लवकरात लवकर सापडल्या पाहिजेत, कारण त्या किडनॅप झाल्या आहेत. त्यांच्या प्लॅनचा एक भाग असेल ना तर जास्तीत जास्त वेळ त्यांना अजून पुढचा प्लॅन करण्यासाठी मिळेल आणि त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होण्याचे त्यांचे चान्सेससुद्धा वाढतील. त्यामुळे वेळेतच त्यांना थोपवलं पाहिजे. तर दुसरीकडे आता पौर्णिमा ही रूममध्ये येते आणि लगेचच त्यामध्ये काय आहे ते पाहू लागते. तर आता ती त्यामधलं सगळं काही मजकूर वाचते आणि म्हणते की त्या नर्सने आईंसाठी हा निरोप पाठवला आहे. तर आता मनू हे सगळं काही पाहत असते. त्यानंतर पौर्णिमा मनातच विचार करते, मला हे यामध्ये का ओढता येत ना मला कळतच नाही, कारण बाळाची अदलाबदल करताना त्यांनी मला पाहिलं आहे ना, म्हणून लगेच मला पत्र पाठवायचं का त्यांनी? आता अक्कलच नाही या लोकांना. आई इथे नाही तर निरोप या लोकांना देणारच कसा? आणि त्या थोडी सगळ्या गोष्टींमध्ये मला इन्व्हॉल्व करतात आणि त्यांची कारस्थानं सुद्धा मला सांगतात. माझी मदत हवी असेल तेव्हाच सांगतात त्या बरोबर, नाहीतर गुपचूप सुरू असतं सगळं त्यांचं. आता मला आई यायची सुद्धा वाट बघावी लागेल, तोपर्यंत हे लेटर मला जपून ठेवावं लागेल. असं म्हणून ती कपाट उघडते आणि तिच्या पर्समध्ये ते लेटर जपून ठेवते. आणि मनू हे सगळं काही आता लपून छपून बघत असते. पौर्णिमाच्या मनात येतं नको नको, या पर्समध्ये ठेवायलाच नको. ही काढघाल करताना झालं आणि कुठे पडलं तर उगीच रिस्क घ्यायला नको, आणि लेटरच्या बाबतीत तर नकोच नको. त्या मानसीला ऑलरेडी संशय आलाय, उगीच भोचक आहे ती, आणि त्या भूमीच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी ती तर माझा सतत पिच्छा पुरवत असते. कारण चुकून तिच्या किंवा भूमीच्या हाती हे लेटर लागलं ना तर आईंचं पितळ लगेचच उघड पडेल. हे सुरक्षित ठिकाणी आता ठेवायला हवं. असा विचार करत आता पौर्णिमाला कळतच नाही की नक्की ते लेटर ठेवावं तरी कुठे. तर मनू अजूनही डोकावून पाहत असते की ते लेटर नक्की पौर्णिमा ठेवतीये कुठे. तर आता ती अगोदर तिथे बेडखाली ठेवणार असते, पण तेथून पुन्हा ती बाहेर काढते आणि कपाटाजवळ जाते आणि कपाटातील ड्रॉवरच्या एका फाईलमध्ये ती ते लेटर ठेवते. तर आता मनूने हे सगळं काही पाहिलेलं असतं. मग त्यानंतर पौर्णिमाला अगदी घामच फुटतो. तेव्हा ती आता घाम पुसते आणि लगेचच तेथून जाते. तर दुसरीकडे आता आकाश भूमी घरी येत असतात. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो, भूमी मला एक गोष्ट कळत नाहीये, या लोकांनी आपल्या आत्याला किडनॅप का केलं असेल ग, आणि कुठे घेऊन गेले असतील तिला? नक्की हवंय काय या लोकांना? त्यावरती भूमी म्हणते, आकाश खरंच तू नको रे अस्वस्थ होऊ. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आत्या सापडतील ना तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला मिळतीलच, आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आत्या लवकरात लवकर सापडतील सुद्धा. मग आकाश विचारतो, कशी सापडणार अगं भूमी? काहीतरी क्लू, काहीतरी सुगावा तरी लागला पाहिजे ना. तेव्हा आता भूमी म्हणते, कुठलाही गुन्हेगार गुन्हा करताना थोडी तरी का होईना चूक करतोच. ती चूक आपल्याला मिळेल किंवा पोलिसांना मिळेल, आणि त्या ब्रेक थ्रू मधनं लगेचच आत्यासुद्धा सापडतील. असं आता भूमी आकाशला सांगते आणि त्याला जरा शांतच राहायला सांगते. मग त्यानंतर भूमी म्हणते, मला तर असं वाटतंय ना आकाश की आपण खूपच जवळ येऊन पोहोचलो आहोत आत्यांच्या. तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस. तर आता समोरच भूमीला अमोली दिसते. तर अमोली आता क्षितिजाला घेऊन चाललेली असते आणि त्याचबरोबर पारितोष बरोबर सुद्धा फोनवर बोलत असते. मग आता भूमी लगेचच आकाशला दाखवते की आकाश अरे बघ ना, बघ समोर क्षितिजा आहे, अमोली आहे. तेव्हा ते दोघेही लगेचच गाडी थांबवतात. मग त्यावेळी ते दोघेही आता क्षितिजाकडे पाहतच राहतात. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. कडे अमोली पारितोषला फोनवर म्हणत असते की तू टेन्शन नको घेऊ रे आमचं, मी ना मस्त तिला व्हॅक्सिनेशनला घेऊन चालली आहे, ती दूध पितीये, मस्त खेळतीये, काहीच टेन्शन नाही तिचं.
त्यानंतर आता लगेचच समोर एक माणूस असतो आणि तो फोनवर बोलत असतो की ती एकटीच बाळासोबत आहे, तू तिचं लक्ष तेवढं डायव्हर्ट कर, त्याला लॉटरी लागणारच आहे असं तो आता म्हणतो आणि मग नंतर फोन ठेवतो. अमोली आता पारितोषला फोनवर सांगत असते, तुला सांगू पारितोष, मणिमाऊ ना मला अजिबात त्रास देत नाही, अरे काहीच नाही, असं किती दिवस अजून तुझं काम असणार आहे, आम्ही दोघीही तुला मिस करतोय, ये ना लवकर, असं अमोली पारितोषला म्हणते. तर समोर जो माणूस आता फोनवर बोलत असतो ना, तो माणूस आता अमोलीचे आणि बाळाचे फोटो काढत असतो. तेव्हा अमोली एका क्षणी घाबरते आणि बाय हा बाय असं म्हणते आणि लगेचच फोन ठेवते. त्यानंतर आता अमोलीने फोन ठेवल्यावर लगेचच ती रागात विचारते, काय करताय काय तुम्ही? तेव्हा तो आता विचारतो, म्हणजे मी कुठे काय केलंय, तुम्ही जावा की तुमच्या रस्त्याने. मग आता अमोली रागातच विचारते, काय जास्त शहाणपणा करतोस का तू? माझे फोटो काढलेस, मी बघितलंय आत्ता, अरे लाज नाही वाटत का तुला? रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचे तू फोटो काढतोस? शी बाबा, असं म्हणून ती त्याच्यावर खूपच चिडते. तेव्हा तो माणूस म्हणतो, काय विचित्र बाई आहे ही? तेव्हा ती म्हणते, हो आहे विचित्र मी, दे बरं तुझा मोबाईल मला बघू दे, तू फोटो काढले की नाही. तेव्हा आकाश आणि भूमी लांबूनच हे सगळं काही पाहत असतात. तर आता लगेचच अमोली इकडे त्याच्याकडे सारखा मोबाईल मागू लागते पण तो देत नाही. मग अमोली त्याला धमकी देते, जर तू फोन दिला नाही तर मग मी लगेचच पोलिसांमध्ये जाईल. तेव्हा तो माणूस आता म्हणू लागतो, पोलिसांची भीती दाखवायला तू काय मला चोर समजली काय? मी सरळ साधा रस्त्यावर उभा आहे तर तुम्ही डायरेक्ट माझ्या गळ्यात येऊन पडायला लागलात. तेव्हा अमोली रागातच म्हणते, मुस्काड फोडेन आता मी तुझं, वाटेल ते शब्द ना मला अजिबातच वापरायचे नाहीत, समजलं? अरे तू माझे फोटो काढले आणि मी पूर्णपणे पाहिलंय, मला तुझा मोबाईल दे, मला माझे फोटो डिलीट करायचे आहेत आणि मग मी जाते ना माझ्या मार्गाला, दे बरं फोन पटकन. तेवढ्यातच एक बाई आता तेथे येते, ज्या माणसाने मगाशी त्या बाईला फोन केलेला असतो ना, नेमकी तीच बाई. आकाश आणि भूमी हे नेमकं पाहतात. अमोलीचं लक्ष नसताना ती बाई लगेचच पाळण्यातून क्षितिजाला बाहेर काढते आणि तिला घेऊन पळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता अमोलीला काहीही याबद्दल माहीत नसतं. आता त्या माणसाचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो. इकडे भूमी आणि आकाश हा प्रकार पाहतात आणि घाबरतात. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, अरे आकाश, अरे बघ ना ती बाई क्षितिजाला घेऊन चालली आहे. तेव्हा आकाशसुद्धा जोरात ओरडतो, ए काय करतेस तू? मग आता भूमी म्हणते, अरे ती आकाश बाळाला घेऊन पळतीये. तेव्हा मणिमाऊ असं म्हणून भूमी लगेचच गाडीतून खाली उतरते आणि त्या बाईच्या पाठीमागे पळू लागते. इकडे आता आकाश सीट बेल्ट पाहतो तर तो सीट बेल्टच निघत नसतो, त्यामुळे त्याला पटकन भूमीच्या पाठीमागे धावता येत नाही. तो ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता दुसरीकडे अमोलीसुद्धा आता त्या पाळण्यामध्ये बाळाला पाहते तर बाळच तेथे नसतं. तेव्हा आता ती खूपच घाबरते आणि म्हणते, बापरे माझं बाळ. तेव्हा ती समोर त्या माणसाला पाहते आणि विचारते, कुठे पळतोस रे तू? असं म्हणून ती त्याच्यावर भडकते आणि आपल्या बाळाला त्याच्याकडून घेण्यासाठी धावत असते. तिला वाटतं की याचाच हा प्लॅन आहे, म्हणून ती क्षितिजा असं ओरडतच त्या माणसाच्या पाठीमागे धावते. तर आकाशसुद्धा आता लगेचच गाडीतून खाली उतरतो आणि भूमीच्या पाठीमागे धावतो. तर आता दुसरीकडे मनू लगेचच पौर्णिमा रूममध्ये नसताना तिच्या रूममध्ये जाते आणि त्या ड्रॉवरमध्ये ते लेटर शोधू लागते. तेव्हा आता ते लेटर मनूने शोधल्यानंतर ती ते पाहणारच ते नक्की कसलं आहे. तेव्हा पौर्णिमा तेथे लगेचच तिच्या हातातून ते लेटर ओढून घेते आणि म्हणते, मला माहीत होतं तू असलं काहीतरी करणार, म्हणून मी ना सावधच होते. मी खोलीच्या बाहेर जाण्याचं फक्त नाटक केलं आणि पुन्हा लगेच आले तर तू इथे तेच काम करत होतीस. काय ग बाबा तर मला पाल म्हणतात ना, पण तू तर घुस आहे घुस, असं म्हणून मनूवरती आरोप करते. मग त्यानंतर रागातच ती म्हणते, काय ग आमच्या खोलीमध्ये घुशीसारखी घुसत असतेस ना सारखी, काय ग तुला लाज वाटत नाही का ग आमच्या असं खोलीमध्ये चोरून यायला आणि माझ्या सर्व गोष्टींना हात लावायला? तेव्हा तुझ्या बाबतीत कोणत्याच गोष्टीची मला लाजसुद्धा वाटत नाही आणि अपराधसुद्धा वाटत नाही, असं मनू रागातच तिला म्हणते. अगं मला माहिती आहे ना या लेटरमध्ये काहीतरी डाऊटफुल आहे, मला चांगलंच माहीत आहे. त्यावरती पौर्णिमा म्हणते, हो का, आणि म्हणून तू अशी चोरासारखी घुसशील का? हे बघ मानसी, मी तुला या अगोदरसुद्धा सांगितलंय, माझ्या नादी अजिबात लागू नकोस, तू माझ्या पुढे कधी म्हणजे कधीच जाऊ शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव मानसी, तू मी ना नीलांबरी देशमुखची मुलगी आणि रागिनी पटवर्धन यांची सून आहे. त्या दोघींचा अर्क आहे मी, अर्क. त्यावरती मनू हाताची घडी घालत तिला विचारते, हो का, असं आहे का, मग तू काय करणार आहेस सांग ना मला. तेव्हा पौर्णिमा रागातच म्हणते,
काय करशील का? आता बघ ग तू बरोबरच मी तुला कशी अद्दल घडवते ते. असं म्हणून ती लगेचच मोठ्या मोठ्याने आजीला आवाज देऊ लागते. मनू म्हणते पौर्णिमा तू काय करतेस, तुला कळतं का? तेव्हा आता पौर्णिमा गप्पच राहत नाही, मोठ्या मोठ्याने आजीला म्हणत असते आजी लवकर या इकडे, ही पौर्णिमा ना माझ्या रूममध्ये येऊन चोरी करतीये चोरी. मनू म्हणते गप्प बस ना पौर्णिमा, अगं आजींना ना पायऱ्या चढताना त्रास होतो, त्या पटकन पायऱ्या चढायला जातील आणि त्यांना त्रास होईल. तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं एवढे नोकर आहेत आपल्या घरात, कुणीतरी हाताला धरेल आणि घेऊन येईल ना आजींना, पण कळू दे त्यांना सुद्धा की त्यांची नाचून कोणत्या थराला गेली आहे ते आणि काय लायकी आहे तिची. असं म्हणून पौर्णिमा पुन्हा पुन्हा हट्टीपणा करत आजीला आवाज देत असते. मनू तिला शांत करत म्हणते की पौर्णिमा अगं गप्प बस ना, तुला माहीत आहे ना घरामध्ये किती टेन्शन चालू आहेत, आईसुद्धा गायब झाल्या आहेत, तरीही तू एवढे तमाशे का करतेस मला कळत नाही. त्यावरती पौर्णिमा म्हणते अरे वा, काय ग ही अक्कल मगाशी कुठे गेली होती मग तुझी? अगं मानसी त्या भूमीच्या नादाला लागून ना तू स्वतःचं नुकसान करतीयेस, समजलं? अगं स्वतःचे रिलेशन्स, तुझी इमेज तू खराब करतीये. आता सर्वांना मी व्हिलन वाटत असेल कारण मी एकटी पडली आहे ना म्हणून, आणि माझ्या बाजूने बोलणारा माझा नवरा नाही राहिला ना आता, आणि तुम्ही दोघी तर नेहमी माझ्याशी सावत्रपणाने वागत आल्या आहात. आता काय व्हायचं ते होऊ दे, आजी आजारी पडल्या ना तरीही चालेल, त्यांना धक्का बसला ना तरीही चालेल, आज मी तुला त्यांच्यासमोर एक्सपोज केल्याशिवाय शांत राहणारच नाही. कळू दे त्यांना सुद्धा की तुम्ही दोघी बहिणी मिळून काय करता आहात ते. असं म्हणून पौर्णिमा वेड्यासारखी पुन्हा एकदा आजीला आवाज देऊ लागते. मनू पुन्हा एकदा तिला अडवते. मग आता लगेचच मनू तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते ए बाई चुकलं माझं, मी असं काय करू की जेणेकरून तुझं डोकं हे शांत होईल. ती लगेचच पौर्णिमा म्हणते तू ना माझ्या पाया पड. हे ऐकून मनूला धक्का बसतो आणि ती विचारते काय? तेव्हा पौर्णिमा म्हणते हो पाया पड. आणि काय झालं ग आता, अशी शांत का उभी आहे तू, तुला ऐकू नाही आलं का की काय दुसरा विचार तू करतीयेस? नाही थांबा, नाही तर मी आजीलाच बोलवते. म्हणून पौर्णिमा पुन्हा पुन्हा आजीला आता आवाज देते. तेव्हा मनू म्हणते हो पळते पाया मी पळते. असं म्हणून आता ती पौर्णिमाला गप्प करते. तर पौर्णिमा खूपच खुश होते. दुसरीकडे आता ती बाई असते ना, ती क्षितिजाला घेऊन आता पळून चाललेली असते, तर भूमी आता तिच्या पाठोपाठ धावत असते. दुसरीकडे आता मनू ही तिच्या पायाजवळ बसते. मग आता नाईस असं म्हणून पौर्णिमा तिला डोकं पायावर ठेवायला सांगते. तेव्हा मनूला आता खूपच कसं तरी होत असतं की आपल्या बहिणीच्याच पाया पडायचं, पण आता तिचाही नाईलाज असतो कारण आजीसमोर एक्सपोज करेल अशी भीती तिने दाखवलेली असते. आता दुसरीकडे ती बाईक क्षितिजाला घेऊन पळत असते. मग त्यावेळी भूमीसुद्धा तिचा पाठलाग करते. मग आता त्या दोघींचा पाठलाग करत करत आकाशसुद्धा तिथे धावू लागतो. इकडे अमोली बिचारीचा जीव आता राहतच नाही कारण तिचं बाळ हरवलेलं असतं, त्यामुळे ती इकडे तिकडे आता नक्की बाळ कुठे आहे हे शोधू लागते. आसपासच्या माणसांना विचारू लागते की बाळ तुम्हाला दिसलं का? मनू आता उगीच तमाशा नको म्हणून पौर्णिमाच्या लगेचच पायासुद्धा पडते. इकडे आता भूमी त्या बाईला थांब थांब असं म्हणत असते, परंतु ती बाई अगदी जोर लावूनच पळत असते. तर आकाश आता सुद्धा मोठ्याने आवाज देत असतो की ए बाई थांब जरा. दुसरीकडे मनू आता तिच्या पाया पडलेली असते. तर पौर्णिमा तिला म्हणते की मी चुकले, असं पुन्हा कधीच वागणार नाही असं बोल आता. त्यावेळी मनूचाही नाईलाज होतो. मग आता ती म्हणते की मी चुकले, मला माफ कर, मी पुन्हा असं नाही वागणार. त्यावेळी पौर्णिमा मात्र आता गालातच हसते. त्यावेळी पौर्णिमा म्हणते मानसी ऐक, भूमीच्या नादी लागली ना तर आयुष्यभर हे अशीच राहशील. तू बघतच राहा ग, तू हे जे काही केलं आहे ना त्यामुळे आता पुढे काय काय होतंय बघ. आता भूमीसुद्धा लवकरच माझ्या पायाजवळ असेल. तेव्हा पौर्णिमा आता तिच्याकडे पाहून हसत असते. मात्र मनू मनातच विचार करते की मी काहीही करेल ग, पण कसं आहे ना फ्रस्ट्रेशन ह्याच गोष्टीचं आहे. एवढं सगळं करूनसुद्धा त्या लेटरमध्ये काय लिहिलं आहे ना ते समजलेलं नाही अजून. असं म्हणून ती आता लगेचच तेथून जाते. तेव्हा आता लगेचच पौर्णिमा मनात म्हणते की कोणीतरी म्हटलं आहे की डिफेन्सची बेस्ट मेथड आहे अटॅक, कारण चूक माझी, फॉल्ट माझा, पण गिल्ट मात्र मी त्या मानसीलाच दिलं. तिलाही वाटलं असेल की त्या लेटरमध्ये काही संशयास्पद आहे की नाही. तर आता इकडे भूमी ही लगेचच त्या बाईला जोरातच पकडते आणि म्हणते इकडे दे बाळाला, तुला लाज नाही वाटत का बाळ पळवून न्यायला? तेव्हा मी बाळाला देणारच नाही, कोण आहेस कोण तू, असं रागातच ती बाई विचारते. भूमी म्हणते असं कसं नाही देणार ग बाळाला तू? अगं दे पटकन, तुला लाज वाटत नाही का? पाप लागेल तुला, दे पटकन.
अगं दे ते इकडे बाळ असं म्हणून ती सणकण आता त्या बाईच्या कानाखाली मारते. तेव्हा थांब, मी ना आता तुला पोलिसांच्या ताब्यातच देते असं भूमी म्हणते. बाळाला तिच्याकडून हिसकावूनच घेते. तेव्हा आता ती बाई लगेचच पळून जाते. मग आता आकाशसुद्धा त्या बाईच्या पाठीमागे धावू लागतो. तर भूमी म्हणते थांब आकाश. तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमी, कळेल ना आपल्याला की बाळाला नक्की कुणी पळवलं होतं. आकाश आणि भूमी बाळाला अगदी प्रेमाने जवळ घेतात. भूमीला आता खूपच वाईट वाटत असतं की असं कसं बाळाला हे लोक पळवू शकतात. त्यानंतर आकाश म्हणतो चल आपण लगेच जाऊया, कारण अमोली तिकडे टेन्शनमध्ये असेल, आपण बाळाला घेऊन जाऊयात लवकर. तेव्हा आता भूमी लगेचच म्हणते की हो चल पटकन. इकडे आता अमोली बाळाला शोधत असते. तेवढ्यातच भूमी आकाश समोरून येतात. तर अमोली आता भूमीच्या हातात बाळाला पाहते आणि खूपच इमोशनल होते. तिला वाटतं की भूमीनेच बाळाला चोरलं होतं. तेव्हा आता ती लगेचच भूमीच्या कानाखाली मारायला जाते. तेव्हा आकाश पटकन तिचा हात पकडतो आणि भूमीला मारण्यापासून वाचवतो. तेव्हा आकाश आता रागातच तिच्याकडे पाहत म्हणतो खबरदार माझ्या भूमीवर हात उचलला तर, आणि मी विसरून जाईल की तू माझ्या मित्राची बायको आहेस ते. तेव्हा अमोली लगेचच तिचा हात असा स्वतः झिडकारून घेते. तर आता अमोली लगेचच बाळाला स्वतःच्या हातात घेते आणि खूपच खुश होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तेव्हा आता ती खूप रडत असते आणि मग त्यानंतर भूमीला खूपच वाईट वाटतं की अमोली किती घाबरली होती. आणि मग भूमीसुद्धा थोडी घाबरलेलीच असते, कारण अमोलीने तिच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर अमोली म्हणते तू पळवलंस ना माझ्या बाळाला, अगं या अगोदरच तुझ्या मुस्कटात मारायला हवी होती. त्यावेळी आता आकाश म्हणतो ए बस, अगं काय मेंदू गहाण ठेवतेस का गं तू कुठे? आज भूमी आहे म्हणून क्षितिजा आहे, समजलं? नेमकं काय घडलं तुला माहिती आहे का तरी? भूमीने काही तुझ्या बाळाला वगैरे पळवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, उलट वाचवलंय तिने बाळाला, समजलं? ती जी बाई बाळाला पळवत होती ना तिच्यापासून, समजलं? तू ज्या माणसाशी वाद घालत होतीस ना ती बाई आणि तो माणूस मिळालेले आहेत. अगं तुला भांडणामध्ये गुंतवून तुझं लक्ष नसताना ती एक बाई आली आणि तिने बाळाला लगेचच पळवलं. योगायोगाने इकडे आलोच होतो आणि बघितलं त्या बाईला बाळाला पळवताना, आणि मग लगेचच भूमी गाडीतून खाली उतरली त्या बाईचा पाठलाग करायला सुरुवात केली. भूमीने वाचवलं, नाही तर आज मुकली असतीस तू बाळाला. हा भूमीचा मोठेपणा आहे की तिने बाळाला सुखरूपपणे वाचवून तुझ्याकडे बाळ सुपूर्द केलं. त्यावरती भूमी म्हणते जाऊ दे ना आकाश, अरे नको ना बोलू तिला. तेव्हा आकाश म्हणतो काय जाऊ दे, मी पहिल्या दिवसापासून बघतोय हिचं, कशीही बोलते कशीही वागते, अपमान करते सारखा सारखा तुझा. तुला कोण वाटते ग भूमी? तू काय समजतेस काय भूमीला? आणि काय माहिती आहे काय तुला भूमीबद्दल? ती कशी आहे, काय आहे, आतापर्यंत किती लोकांसाठी किती त्याग केलाय तिने, तुला माहिती आहे का अमोली? अगं किती निस्वार्थी आहे माहिती आहे का तुला? एकदा माझा जीव वाचवण्यासाठी ती देवळाच्या कळसावर चढली होती, तुला माहिती आहे? तेव्हा तर आम्ही अजिबात एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. अगं अमोली, माहिती आहे मला की भूमी ही क्षितिजामध्ये गुंतली आहे. अगं तिने क्षितिजाला एवढा जीव लावलाय ना की तिचं रडणं ऐकून तिला भेटण्यासाठी ती घरापर्यंत धावत आली होती, ते सुद्धा अगदी पायपावर चढून. तुला आठवत असेल ना, तेव्हा तुझं लक्ष सुद्धा नव्हतं बाळाकडे, आत्ता सुद्धा नव्हतं ना, सेम तसंच. मग आता अमोली काहीतरी बोलणार असते, आकाश तिला बोलू देत नाही आणि म्हणतो की भूमीला बाळाची ओढ आहे हे सगळं मान्य आहे ग, पण ती कधीही चुकीची नाही आहे आणि नाहीच आहे असं आकाश ठामपणे सांगतो. त्यावरती अमोली म्हणते तुला ती कधीही चुकीची वाटणारच नाही रे. मग आता आकाश म्हणतो तुला सुद्धा नाही वाटली पाहिजे ती. अगं तू आई आहेस ना क्षितिजाची, मग माझ्या भूमीने ना दूध पाजले क्षितिजाला, तिला जिवंत ठेवलंय, तिच्यामुळे जिवंत आहे क्षितिजा. आई आहेस ग तू. आपल्या बाळाशी जर का कोणी आनंदाने प्रेमाने वागलं तर त्यासाठी आनंदाचा क्षण नसतो एका आईसाठी. अगं जेव्हा क्षितिजा भुकेने तडफडत होती तेव्हा या भूमीने पदराखाली घेतलंय तिला, आणि तिच्यामुळे जिवंत आहे क्षितिजा. तू तिच्याशी असं वागतेस? तेव्हा आकाश खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो मी तुला शेवटचं सांगतोय, यापुढे भूमीशी बोलताना आणि वागताना एकदा नाही तर 1000 वेळा विचार करायचास आणि मगच बोलायचं व वागायचं सुद्धा. तिने आत्तापर्यंत क्षितिजासाठी जे काही केलंय ना त्याची जाण ठेवता येत नसेल ना तर नको ठेवूस, पण याच्यापुढे एकदा जरी तिचा अपमान केलास ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. तेव्हा अमोली म्हणते तू म्हणतोस ते कदाचित असेलही खरं, आणि सॉरी मी आत्ता जे काही वागले ना त्याबद्दल. थँक्यू माझ्या बाळाला वाचवल्याबद्दल आणि माझ्याकडे आणून दिल्याबद्दल. पण याचा अर्थ असा नाही आहे भूमी की तू या अगोदर जे काही वागली आहेस त्यासाठी मी तुला माफ केलंय, कारण मी अजूनही माझ्या निर्णयावरती ठाम आहे भूमी. तू माझ्या बाळापासून अगदी लांब राहायचा आहेस.
तू आता लक्षात ठेव असं म्हणून अमोली बाळाला घेऊन तेथून जाते. तेव्हा भूमी लगेचच आकाशकडे पाहते आणि त्या दोघांनाही वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश भूमी गाडीत बसतात. मग आता तो लगेचच म्हणतो, अगं भूमी, आपल्या आयुष्यात ना शांतताच नाही आहे. स्थैर्य, शांतता, मनशांती मिळूच शकत नाही का गं आपल्याला कधी? त्यावेळी भूमी म्हणते, आकाश, माझे बाबा ना नेहमी मला सांगतात, आपले काही भोग असतात आणि याच जन्मात ते भोगायचे असतात. आणि मला माहीत आहे आकाश, आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ना, तो आपल्या आयुष्यातील वाईट घटनांचा शेवटचा टप्पा आहे म्हणून. कारण आता हे सगळं काही संपून जाणार आहे आकाश, असं म्हणून ती त्याच्याकडे हसतच पाहते. तेव्हा आकाशला सुद्धा आता धीर येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.